आधी हाताला चटके आणि मग मिळते भाकरी नाही, गोड गोड खोबऱ्यांची बर्फी. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? टेल मी द कमेंट सेक्शन बिलो. आज आपण आहे ना मस्त ओल्या खोबऱ्याची बर्फी बनवायची कशी ते बघूयात. मी आहे ना 2 मोठे नारळ घेतले, ते खिसून घेऊ शकता तुम्ही. खिसून घेतले ना खूप छान होतात, पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी ग्राइंड करून घेतले. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वेळेस साखर कमी पडली तरी सुद्धा चालेल, पण संयम कमी पडता कामा नये. हे मी का सांगतेय, कारण खोबरं परताना खूप जास्त संयम लागतो. त्याला ना जवळजवळ मी 15 ते 20 मिनटं परतत होते तुपामध्ये. त्याच्यानंतर मग साखर बारीने टाकायची, डायरेक्ट टाकायची नाही. जर डायरेक्ट टाकली ना तर मग खोबऱ्याला पाणी सुटेल, परत त्या साखरेला पाणी सुटेल आणि ते पचायला जरा जास्त वेळ जाईल. त्याच्यामुळे बारीने 1 वाटी मोठी असते ना, ते साखरेचं प्रमाण ठेवायचं. तुपामध्ये चांगली परतून घ्यायची, परातीला हाताला तूप लावून घ्यायचं आणि थापताना चटके बसतात बरं का, पण ते फक्त 2 मिनिटासाठी असतात. नंतर ह्याची चव चाखली ना तर चटक्यांचं काहीच वाटत नाही. अभिप्राय